क्वेश्चन ए. लेट्स ब्रेनस्टॉर्म. चला विचार करूया. व्हॉट डू यू डू वेन यू नीड अ ब्रेक? तुम्हाला विश्रांतीची गरज असते तेव्हा तुम्ही काय करता? आन्सर: आय सिट डाऊन अँड टेक अ रेस्ट. मी बसतो आणि विश्रांती घेतो. क्वेश्चन बी. लिसन अँड ॲक्ट. ऐका आणि कृती करा. सिट डाऊन, खाली बसा. रेज युअर हँड, तुमचा हात वर करा. रन फास्ट, वेगाने धावा. वेव युअर हँड, तुमचा हात हलवा. क्वेश्चन सी. लिसन, सिंग अँड ॲक्ट. वेव युअर हँड्स अप इन द एअर. तुमचे हात हवेत वर करून हलवा. वेव युअर हँड्स म्हणजे तुमचे हात हलवा आणि अप इन द एअर म्हणजे वर हवेत. रन फास्ट, हिअर अँड देअर. इकडे तिकडे वेगाने धावा. रन फास्ट म्हणजे वेगाने धावणे आणि हिअर अँड देअर म्हणजे इकडे तिकडे. स्टॉप अँड फ्रीज, डोंट इवन ब्लिंक. थांबा आणि अगदी स्थिर उभे राहा. पापणीसुद्धा हलवू नका. स्टॉप म्हणजे थांबा, फ्रीज म्हणजे अगदी स्थिर होणे आणि ब्लिंक म्हणजे उघडझाप करणे किंवा डोळा लावणे असा होतो. स्टँड सो स्टील अँड ट्राय टू थिंक. अगदी स्थिर उभे राहा आणि विचार करण्याचा प्रयत्न करा. स्टील म्हणजे स्थिर आणि थिंक म्हणजे विचार करणे. स्टांझा नंबर 2. शेक युअर नीज, टच युअर टोज. तुमचे गुडघे हलवा आणि पायाची बोटे स्पर्श करा. नीज म्हणजे गुडघे आणि टोज म्हणजे पायाची बोटे. विगल फिंगर्स, स्ट्राईक पोज. बोटे हलवा आणि एक मजेदार मुद्रा करा. विगल म्हणजे हलवणे आणि पोज म्हणजे एखाद्या विशिष्ट ढंगाने उभे राहणे. टर्न अराउंड विथ जॉयफुल चिअर. आनंदायी उत्साहाने गोल फिरा. टर्न अराउंड म्हणजे मागे वळणे किंवा फिरणे आणि जॉयफुल म्हणजे आनंदी. लेट्स डू इट अगेन, कम ऑन माय डिअर. चला हे पुन्हा करूया माझ्या प्रिय मुलांनो. अगेन म्हणजे पुन्हा आणि माय डिअर म्हणजे माझ्या प्रिय मुलांनो. स्टांझा नंबर 3. जम्प अप हाय देन लँड विथ इज. उंच उडी मारा आणि नंतर सहजपणे खाली उतरा. जम्प अप हाय म्हणजे उंच उडी मारणे आणि विथ इज म्हणजे सहजपणे. क्लॅप युअर हँड्स अँड बेंड युअर नीज. टाळ्या वाजवा आणि गुडघे वाका. क्लॅप युअर हँड्स म्हणजे टाळ्या वाजवणे आणि बेंड युअर नीज म्हणजे गुडघे वाकवणे. स्माईल ब्राईट अँड काउंट टू 10. छान हसा आणि 10 पर्यंत मोजा. स्माईल म्हणजे हसणे आणि काउंट टू 10 म्हणजे 10 पर्यंत मोजणे. रेडी सेट लेट्स प्ले अगेन. तयार व्हा, चला पुन्हा खेळूया. या ओळीचा अर्थ असा आहे की आपण पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होऊयात. क्वेश्चन डी. लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. एअर, एअर म्हणजे हवा. देअर, देअर म्हणजे तेथे तिथे. टोज, टोज म्हणजे पायाची बोटे. पोज, पोज म्हणजे विशिष्ट ढंगाने उभे राहणे. ब्लिंक, ब्लिंक म्हणजे पापणी लावणे, डोळ्याची उघडझाप करणे. थिंक, थिंक म्हणजे विचार करणे. चिअर, चिअर म्हणजे आनंदाने उत्साह व्यक्त करणे. डिअर, डिअर म्हणजे प्रिय. 10, 10 म्हणजे 10. अगेन, अगेन म्हणजे पुन्हा. इज, इज म्हणजे सहजपणे आरामाने. नीज, नीज म्हणजे गुडघे. क्वेश्चन ई. लिसन अँड ॲक्ट. ऐका आणि कृती करा. वेव युअर हँड्स. तुमचे हात हलवा. जम्प अप हाय, उंच उडी मारा. शेक युअर नीज. तुमचे गुडघे हलवा. टर्न अराउंड, मागे वळणे, फिरणे. क्वेश्चन एफ. राईट सम फनी ॲक्शन्स अँड इन्स्ट्रक्शन्स. काही मजेदार कृती आणि सूचना लिहा. नंबर 1. क्लॅप युअर हँड्स. टाळ्या वाजवा. नंबर 2. जम्प अप हाय, उंच उडी मारा. नंबर 3. शेक युअर हेड. तुमचे डोके हलवा. नंबर 4. टच युअर टोज. तुमच्या पायाच्या बोटांना स्पर्श करा. नंबर 5. टर्न अराउंड, वळून घ्या. नंबर 6. विगल युअर फिंगर्स. तुमची बोटे हलवा. नंबर 7. स्टॅम्प युअर फीट. पाय आपटा. नंबर 8. स्माईल अँड वेव युअर हँड्स. हसा आणि हात हलवा. क्वेश्चन जी. व्हॉट मेसेज डज द पोयम कन्वे. कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो? आन्सर. द पोयम कन्वेज द मेसेज दॅट वी शुड बी ॲक्टिव्ह, cheerful and enjoy doing different actions and exercises.
या कवितेतून आपण सक्रिय, आनंदी राहावे आणि वेगवेगळ्या कृती व व्यायाम आनंदाने करावेत असा संदेश मिळतो. क्वेश्चन एच. फाइंड आउट द ऑपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द शोधा. नंबर 1 फास्ट स्लो. फास्ट म्हणजे जलद, स्लो म्हणजे हळू. नंबर 2 हाय लो. हाय म्हणजे उंच, लो म्हणजे खाली. नंबर 3 स्टॉप स्टार्ट. स्टॉप म्हणजे थांबणे, स्टार्ट म्हणजे सुरू करणे. नंबर 4 अप डाऊन. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेसन 1.6 फन विथ ॲक्शन्स हा धडा छान पद्धतीने शिकला. आपण वेगवेगळ्या कृती, सूचना, नवीन शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि प्रश्नांची उत्तरे समजून घेतली. हा धडा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन धड्यासोबत. तोपर्यंत अभ्यास करा, आनंदी राहा आणि शिकत राहा. बाय बाय.